माणूस आयुष्यभर राबराब राबतो, कष्ट करून पैसे कमवतो आणि ते अत्यंत काळजीपूर्वक साठवतो. पण एक खूप साधा आणि तितकाच अस्वस्थ करणारा प्रश्न आज मला विचारायचा आहे. विचार की. आपण हे जे पैसे साठवतो ते खऱ्या अर्थाने जगण्यासाठी आणि आयुष्याचा आनंद घेण्यासाठी आपण कधी वापरतो? की मरेपर्यंत फक्त बँक बॅलन्स वाढत राहावा या एकाच उद्देशाने आपण धावत असतो? अरे बापरे, हा खरंच खूप महत्वाचा आणि प्रत्येकाला अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. म्हणजे बघ ना, आपण सगळेच भविष्याच्या चिंतेत इतके गुरफटलेले असतो की आजच्या क्षणाला खऱ्या अर्थाने जगायलाच विसरून जातो. हो ना. सुरक्षिततेच्या नावाखाली पैसा साठवत राहण्याची एक न संपणारी शर्यत सुरू असते, जिचा शेवट कुठे आणि कसा होणार हे कोणालाच माहीत नसतं. आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर तुमची पैशांबद्दलची विचार करण्याची पद्धत पूर्ण बदलू शकतं. एक्झॅक्टली. म्हणून ही चर्चा शेवटपर्यंत नक्की ऐका. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण बिल पर्किन्स यांच्या डाय विथ झिरो या पुस्तकावर बोलणार आहोत. अगदी बरोबर. आणि बहुतेक लोक इथेच चुकतात. ते फक्त आपली संपत्ती किंवा नेटवर्थ वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतात. हो, आणि आयुष्यातील समाधान, ज्याला आपण नेट फुलफिलमेंट म्हणू शकतो, ते मात्र पूर्णपणे विसरून जातात. हो ना. आणि आपल्याला कळतही नाही की आपण वेळेचा किती मोठा अपव्यय करत आहोत. आपण पैशांचे व्यवस्थापन करायला शिकतो, पण वेळेचे व्यवस्थापन करायला विसरतो. तुला तो स्पेस इन्व्हेडर्स गेम आठवतोय का? आपण लहानपणी खेळायचो. हो, तो व्हिडिओ गेम ना, ज्यामध्ये वरून एलियन्स येतात. हो, तोच. त्या गेममध्ये आपण जास्तीत जास्त पॉइंट्स मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा गेम संपतो, स्क्रीनवर गेम ओव्हर येतं, तेव्हा त्या साठवलेल्या पॉइंट्सचा काहीच उपयोग नसतो. ते पॉइंट्स आपण खऱ्या आयुष्यात घेऊन येऊ शकत नाही. अगदी तेच. माणसाच्या खऱ्या आयुष्याचंही असंच काहीसं होत नाहीये का? मला लहानपणीची मुंगी आणि नाकतोड्याची गोष्ट आठवतीये. ती हिवाळ्यासाठी अन्न साठवणारी मुंगी आणि मज्जा करणारा नाकतोडा, राईट? हो, मुंगी रात्रंदिवस काम करून अन्न साठवत असते आणि नाकतोडा मात्र गाणी गात उड्या मारत असतो. जेव्हा हिवाळा येतो तेव्हा मुंगी सुरक्षित असते. ही गोष्ट आपल्याला नेहमी मुंगीसारखं बनण्याची शिकवण देते. म्हणजे भविष्यासाठी सेव्हिंग करण्याची शिकवण. एक्झॅक्टली. पण मला नेहमी पडणारा प्रश्न हा आहे की त्या बिचाऱ्या मुंगीने स्वतःच्या आयुष्याचा कधी खऱ्या अर्थाने आनंद घेतला का? हिवाळा संपल्यावर ती मुंगी कधी सुट्टीवर गेली का? हीच ती मोठी चूक आहे जी आपण रोज करतो. साठवणूक करण्याच्या सवयीचे आपण इतके गुलाम बनतो की खर्च करणे आपल्याला गुन्ह्यासारखे वाटायला लागते. हो ना. जसं काही पैसे खर्च केले म्हणजे पाप केलं. अगदी तसंच. पण इथे समजून घेण्यासारखी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपली लाईफ एनर्जी किंवा जीवन ऊर्जा आहे. लाईफ एनर्जी हे जरा सोप्या भाषेत सांगशील का? पैशांचा आणि जीवन ऊर्जेचा थेट संबंध कसा जोडता येईल? महिन्याशेवटी जो पगार मिळतो तो केवळ कागदाचे तुकडे किंवा बँक खात्यातील आकडे नसतात. मग ते काय असतं? तो पैसा कमवण्यासाठी त्या व्यक्तीने स्वतःच्या आयुष्यातील मौल्यवान तास दिलेले असतात. आपली तारुण्याची ऊर्जा, कुटुंबासोबत घालवता आला असता असा वेळ आणि स्वतःचे शारीरिक कष्ट दिलेले असतात. म्हणजे तो पैसा म्हणजे साठवून ठेवलेली लाईफ एनर्जी आहे तर? एक्झॅक्टली. आता विचार कर, जर एखादी व्यक्ती बँक खात्यात करोडो रुपये ठेवून या जगातून गेली तर त्याचा खरा अर्थ काय होतो? म्हणजे ते पैसे कमवण्यासाठी दिलेला वेळ फुक्कट गेला. अगदी बरोबर. ते करोडो रुपये कमवण्यासाठी त्या व्यक्तीने स्वतःच्या आयुष्यातील जी वर्षे ऑफिसमध्ये खर्च केली ती पूर्णपणे वाया गेली. कारण त्या ऊर्जेचा त्यांनी स्वतःसाठी काहीच आनंद घेतला नाही. पण एक मिनिट, म्हणजे माझा इथे एक पुशबॅक आहे. हे ऐकायला खूप छान वाटतंय. पण जर पैसा म्हणजे लाईफ एनर्जी असेल तर मग याचा अर्थ असा आहे का की उद्याचा काहीच विचार न करता सर्व पैसे आजच उडवून टाकावेत? हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. कारण प्रॅक्टिकल जगात असं शून्य पैशांवर मरणं अत्यंत धोक्याचं नाही का वाटत? हे तर पूर्णपणे बेजबाबदारपणाचं लक्षण वाटतं. नाही, हा एक अतिशय नैसर्गिक प्रश्न आहे. पण लोक डाय विथ झिरो या संकल्पनेचा असाच चुकीचा अर्थ घेतात. मग खरा अर्थ काय आहे? बिल पर्किन्स यांचा उद्देश कंगाल होऊन रस्त्यावर येणे हा अजिबात नाहीये. त्यांचा मुख्य उद्देश आहे शून्य वाया गेलेल्या वेळेसह मरणे. अच्छा, म्हणजे वेळ वाया जाऊ नये हे महत्वाचं. हो, पैसे साठवणे नक्कीच महत्वाचे आहे, पण ते पैसे योग्य वेळी अर्थपूर्ण अनुभवांसाठी खर्च करणेही तितकेच महत्वाचे आहे. थोडक्यात सांगायचे तर तुमच्या शेवटच्या श्वासाच्या वेळी तुमचा बँक बॅलन्स आणि तुमच्या आयुष्यातील समाधान याचा योग्य ताळमेळ बसलेला असावा. जर आपण रिअल लाईफमध्ये पाहिलं तर आपण पैसे साठवतो पण वेळ निघून जाते. आता हा पॉइंट आहे का, जेव्हा आपण एखाद्या ट्रिपला जातो तेव्हा आपण नक्की काय विकत घेतो? म्हणजे आपण फक्त फ्लाईटचं तिकीट किंवा हॉटेल नाही विकत घेत.
हो, आपण फक्त तो अनुभव विकत घेत नाही, तर त्यातून मिळणाऱ्या आयुष्यभराच्या आठवणी विकत घेतो. क्या बात आहे. यालाच पुस्तकात मेमरी डिव्हिडंड्स असं म्हटलं आहे. स्मृतींचा परतावा. हा कन्सेप्ट खूप भारी आहे. मेमरी डिव्हिडंड्स म्हणजे जसं पैशांवर कंपाऊंड इंटरेस्ट किंवा चक्रवाढ व्याज मिळतं तसं? अगदी तसंच. पैशांवर मिळणारे व्याज जसे वेळेनुसार वाढत जाते तसेच चांगल्या अनुभवांचेही असते. पण आठवणींवर चक्रवाढ व्याज कसं काय मिळू शकतं? हे बघ, जेव्हा आपण एखादा छान अनुभव घेतो तेव्हा फक्त त्या एका क्षणी आपल्याला आनंद मिळत नाही. त्यानंतर महिनाभराने जेव्हा आपण त्या ट्रिपचे फोटो पाहतो तेव्हा तो आनंद पुन्हा नव्याने अनुभवतो. हो ना. आपण मित्रांसोबत चहा पिताना तो जुना प्रसंग निघतो तेव्हा पुन्हा हसू येतं. एक्झॅक्टली. आणि 20 वर्षांनी आपल्या नातवंडांना तीच गोष्ट सांगताना एक वेगळंच समाधान मिळतं. म्हणजेच एकदा केलेल्या खर्चातून मिळणारा आनंद वेळोवेळी वाढत जातो. अरे बापरे, हे तर मी कधी विचारच नाही केला. म्हणजे आपण तो अनुभव जेवढ्या वेळा आठवतो तेवढ्या वेळा आपल्याला त्या स्मृतींचा परतावा मिळतो. हो. म्हणूनच वयाच्या 25व्या वर्षी घेतलेला एखादा साहसी अनुभव पुढील 60 वर्ष आनंद देत राहतो. पण तोच अनुभव जर वयाच्या 75व्या वर्षी घेतला तर 2 मोठ्या अडचणी येतात. एक तर तो अनुभव घेण्याची शारीरिक क्षमता उरलेली नसते आणि दुसरं म्हणजे त्याचा परतावा उपभोगण्यासाठी आपल्याकडे खूप कमी वर्ष उरलेली असतात. म्हणजे सांधेदुखी वगैरेमुळे घराबाहेर पडणे कठीण झालेलं असतं. हो ना. म्हणूनच अनुभवांची गुंतवणूक लवकर सुरू करणं अत्यंत महत्वाचं आहे. यावर पुस्तकात ती हेफलम्प मूव्हीची एक खूप छान आणि भावूक गोष्ट आहे ना? हो, लेखकाची आणि त्याच्या लहान मुलीची ती गोष्ट. हो, लेखकाने त्याच्या मुलीसोबत दर रविवारी तो लहान मुलांचा चित्रपट पाहण्याची परंपरा बनवली होती. ते दोघे तो चित्रपट खूप एन्जॉय करायचे. आणि लेखकाला वाटायचं की हे असंच चालू राहील. पण एक दिवस अचानक ती मुलगी मोठी होते आणि सांगते की तिला आता तो चित्रपट पाहायचा नाहीये. ती परंपरा तिथेच अचानक कायमची संपते. आपल्याला वाटतं या गोष्टी कायम राहतील. पण प्रत्येक गोष्टीची एक एक्सपायरी डेट असते. एक ठराविक खिडकी असते जी हळूहळू बंद होत असते. मुलांचं बालपण असो किंवा स्वतःची तारुण्यातील ऊर्जा असो, ती वेळ निघून गेली की तो अनुभव पुन्हा कितीही पैसे मोजले तरी विकत घेता येत नाही. अगदी बरोबर. तुम्ही 50व्या वर्षी तुमच्या मुलांना कडेवर घेऊ शकत नाही. पण इथेच गोष्ट इंटरेस्टिंग होते. लोक म्हणतात, रिटायर झाल्यावर आम्ही जग फिरू. म्हातारपणाची एक मोठी बकेट लिस्ट बनवून ठेवतात. आणि तिथेच आपलं चुकतं. बिल पर्किन्स इथे एक नवीन संकल्पना मांडतात, टाईम बकेट्स. टाईम बकेट्स म्हणजे आयुष्याच्या शेवटी एकच मोठी लिस्ट बनवण्याऐवजी वयानुसार टप्पे करायचे का? हो ना. आयुष्याचे 5-10 वर्षांचे टप्पे तयार करायचे. कारण काही साहसी गोष्टी जसे की हिमालयात ट्रेकिंगला जाणं हे आपण 20व्या-30व्या वर्षीच करू शकतो, 80व्या वर्षी नाही. अगदी बरोबर. वय जसं जसं वाढते तसतशी पैशाची उपयोगिता कमी होत जाते आणि आरोग्य हा सर्वात मोठा फॅक्टर बनतो. या निवृत्तीच्या टप्प्यांची नावे पण खूप छान दिली आहेत पुस्तकात. हो, गो इयर्स, स्लो गो इयर्स आणि नो गो इयर्स. हे जरा नीट समजावून सांगशील? नक्कीच. 60 ते 70 वयोगट म्हणजे गो इयर्स, जेव्हा व्यक्ती थोडीफार तरुण आणि ऊर्जावान असते आणि प्रवास करू शकते. ओके. आणि स्लो गो इयर्स म्हणजे? 70 ते 80च्या दरम्यान, जेव्हा हालचाली थोड्या मंदावतात, माणूस लांबचा प्रवास टाळतो. आणि शेवटी नो गो इयर्स, जेव्हा हालचाल खूप मर्यादित होते आणि व्यक्ती बहुतांश वेळ घरातच घालवते. म्हणजे जर आपण गो इयर्समध्ये करायच्या गोष्टी नो गो इयर्ससाठी राखून ठेवल्यात तर तो केवळ पैशांचा आणि इच्छांचा अपव्यय ठरेल. एक्झॅक्टली. पण इथे माझ्या मनात एक मोठी भीती येते आणि मला खात्री आहे की ही भीती आपल्या समाजातील प्रत्येकाला वाटत असेल. कोणती भीती? जर मी माझे जास्तीत जास्त पैसे तरुणपणीच अनुभवांवर खर्च केले आणि म्हातारपणी मी गंभीर आजारी पडलो किंवा माझे पैसे संपले तर काय? वैद्यकीय खर्चाची भीती. हो ना. आजकाल मेडिकलचा खर्च गगनाला भिडला आहे. ही गरजेपेक्षा जास्त काळ जगण्याची भीती अत्यंत वास्तववादी आहे. यावर आपण डोळे झाकून कसं चालणार? हा अत्यंत महत्वाचा आणि वास्तवाचा भान ठेवणारा प्रश्न आहे. बिल पर्किन्स हे स्वतः एका हेज फंडचे मॅनेजर आहेत, त्यामुळे त्यांना फायनान्शियल रिस्क खूप चांगल्या प्रकारे समजते. मग त्यांनी यावर काय उपाय सांगितला आहे? या भीतीवर मात करण्यासाठी त्यांनी सर्व्हायव्हल थ्रेशोल्ड मोजायला सांगितलं आहे. सर्व्हायव्हल थ्रेशोल्ड म्हणजे नेमकं कसं कॅल्क्युलेट करायचं हे? हे बघ, तुमच्या बेसिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि उतारवयात सन्मानाने जगण्यासाठी तुम्हाला नेमके किती पैसे लागतील याचं हे गणित आहे. साधारणपणे 0.7 गुणिले तुमचा वार्षिक खर्च गुणिले तुमची उरलेली अंदाजित वर्षे असं हे साधं सूत्र आहे. अच्छा.
म्हणजे जर माझा वर्षाचा खर्च 5 लाख रुपये असेल तर या सूत्रानुसार मला उतारवयासाठी किती रक्कम हवी हे ठरवता येतं? हो, पण केवळ एवढंच नाही, तर जास्त जगण्याच्या भीतीवर मात करण्यासाठी ते ॲन्युइटीज आणि लाँग टर्म केअर इन्शुरन्सचा वापर करायला सांगतात. म्हणजे हे पेन्शन प्लॅन्स आणि मेडिकल इन्शुरन्स आपल्याला संरक्षण देतात. एक्झॅक्टली. ॲन्युइटीमुळे तुम्हाला आयुष्यभर दर महिन्याला पेन्शन मिळते. माणूस 100 वर्ष जगला तरी त्याचे मासिक उत्पन्न कधीच शून्य होत नाही. आणि इन्शुरन्समुळे म्हातारपणीच्या आजारांचा मोठा खर्च कव्हर होतो. हो ना. एकदा का तुम्ही सुरक्षिततेची ही भक्कम भिंत निर्माण केली की त्या पातळीच्या वर जे काही पैसे उरतील ते तुमचे जास्तीचे पैसे आहेत. म्हणजे आपण अंधाधुंद खर्च नाही करायचा, तर गणिताच्या आधारे एक सुरक्षितेची भिंत उभी करायची आणि उरलेले पैसे आयुष्याच्या अनुभवांवर खर्च करायचे. बरोबर. हीच ती सीमारेषा आहे जिथे आपण पैशांचा गुलाम होणे थांबवतो आणि पैशाला आपले साधन बनवतो. क्या बात है. आता आपण एका अशा विषयाकडे वळूया जिथे आपल्या समाजात खूप भावनिक गुंतागुंत असते, ती म्हणजे वारसा किंवा इनहेरिटन्स. हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे. आणि हीच सगळ्यात मोठी चूक आहे जी बहुतांश पालक करतात. स्वतःच फाटके कपडे घालतील पण मुलांसाठी बँक बॅलन्स वाढवत राहतील. हो, पण इथली आकडेवारी काय सांगते माहितीये? बहुतेक लोकांना त्यांच्या पालकांकडून जो वारसा मिळतो तो साधारणपणे वयाच्या 60व्या वर्षी मिळतो. अरे बापरे, 60व्या वर्षी, म्हणजे जेव्हा ती मुलं स्वतःच रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर असतात. एक्झॅक्टली. त्यांची स्वतःची घरं असतात, मुलं मार्गी लागलेली असतात. मग मला सांग, 60व्या वर्षी त्यांना त्या पैशांची खरोखर गरज असते का? अजिबात नाही. पैशांची सर्वात जास्त गरज आणि त्याची पीक युटिलिटी ही साधारणपणे वयाच्या 26 ते 35 या वर्षांत असते. हो ना. तेव्हा त्यांना घर घ्यायचं असतं, शिक्षणासाठी कर्ज फेडायचं असतं. किंवा एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असतो. तेव्हा जर त्यांना आर्थिक मदत मिळाली तर त्यांच्या आयुष्याला एक मोठी कलाटणी मिळू शकते. म्हणूनच बिल पर्किन्स म्हणतात की जिवंत असतानाच मुलांना किंवा चॅरिटीला पैसे देणे हा सर्वात शहाणपणाचा निर्णय ठरतो. यालाच त्यांनी गिव्हिंग विथ अ वॉर्म हँड असं म्हटलंय ना. अगदी बरोबर. गिव्हिंग विथ अ वॉर्म हँड म्हणजे तुम्ही जिवंत आणि सक्षम असताना दिलेले पैसे सर्वात मौल्यवान ठरतात. जेणेकरून तुम्हालाही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता येईल. हो, तो आनंद तुम्ही स्वतः अनुभवू शकता. म्हणजे सांगायचं तर मृत्यूनंतर अचानक मिळालेला भक्कम रकमेचा चेक हे मुलांसाठी सरप्राईज नसून ते त्या व्यक्तीचं स्वतःचं खराब फायनान्शियल प्लॅनिंग आहे. अगदी बरोबर. हे वाक्य खूप भारी आहे. चुकीच्या वेळी मिळालेल्या पैशांचा फारसा उपयोग नसतो आणि हाच नियम चॅरिटीलाही लागू होतो. हो, आज त्या पैशांची समाजाला गरज आहे. आज त्यातून शाळा किंवा रुग्णालय उभं राहू शकतं. मृत्यूनंतर देणगी देऊन काय उपयोग? हो ना. तो आनंद आणि समाधान मृत्यूनंतर कसं मिळणार? तर या पूर्ण चर्चेतून एक गोष्ट खूप स्पष्ट होते. पैशांचे अंतिम ध्येय स्मशानभूमीत सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊन मरणे हे नक्कीच नाहीये. तर मिळवलेल्या पैशांचे रूपांतर जास्तीत जास्त अर्थपूर्ण अनुभवामध्ये करणे हे आहे. डाय विथ झिरो म्हणजे बेजबाबदारपणे वागणे नव्हे, तर जाणीवपूर्वक जगणे, साठवण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडून जगण्याच्या मानसिकतेकडे जाणं. हो, सुरक्षिततेची भिंत उभी करा आणि आपली लाईफ एनर्जी सार्थकी लावा. सुरुवातीला आपण जो प्रश्न विचारला होता त्याचं एक अत्यंत समाधानकारक उत्तर आता मिळालं आहे. साठवलेला पैसा हा फक्त बँक बॅलन्स वाढवण्यासाठी नाही, तर मेमरी डिव्हिडंड्स कमवण्यासाठी असतो. अगदी बरोबर. आता थोडं विचार करा, तुम्ही हे तुमच्या आयुष्यात कसं वापरणार आहात? तुम्ही फक्त बँक बॅलन्स वाढवत आहात की मेमरी डिव्हिडंड्स पण जमा करत आहात? तुमचं उत्तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्हाला खरंच तुमचं मत ऐकायला आवडेल. जर तुम्हाला ही पॉडकास्ट समरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आम्ही तुमच्यासाठी अशाच अजूनही पॉवरफुल समरीज घेऊन येणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून एकही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. जर तुम्हाला ही बुक खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमधील लिंक नक्की चेक करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपण पुन्हा भेटू एका नवीन आणि शानदार चर्चेसोबत. तोपर्यंत शून्यातून आपला उभार करत रहा.